अपराधापर प्रकरणी छगन भुजबळ सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। त्यांच्या विरोधात आता किरीट सोमय्या अधिक आक्रमक झाले आहेत। सोमय्या यांनी थेट नाशिकमध्ये भुजबळांच्या बंगल्यात जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना बंगल्यासमोरील रस्त्यावर चढवलं। नाशिकचा भुजबळांचा बंगला 100 कोटी रुपयांचा आहे। यात गरम पाण्याचा आणि थंड पाण्याचा स्विमिंग टँक आणि जॅकुझीची सोय करण्यात आली आहे। लोणावळ्याच्या बंगल्यात या सोयी आहेतच, त्याशिवाय हेलिपॅडही आहे। अशोका बिल्डकॉनने या बंगल्यासाठी 40 कोटी खर्च केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। टोलचे ठेके, महामार्गाचं काम यातून हा पैसा देण्यात आल्याचे व्यवहार झाले असे आरोप सोमय्या यांनी केलाय। फिफीच्या मॅचेस बघण्यासाठी भुजबळ कुटुंबीय विशेष विमान करून गेल्याचाही त्यांनी आरोप केलाय। टोल कॉन्ट्रॅक्ट दिला गेला, काही हायवेजचे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले, त्यात काही ठिकाणी तर म्हणजे 5 कोटी ते 75 कोटी अशा प्रकाराने पेमेंट केलं गेलं। त्यातनं 40 कोटी रुपये ती तर एंट्री सापडली आहेत। 5 कोटीचं बिल 75 कोटी रुपये करून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय। याबाबत लाचलुचपत विभाग, ईडी आणि तत्सम संस्थांकडे तक्रार करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। याबाबत 40 कोटी रुपयाचा व्यवहार बँकेत आढळून आल्याचा आरोप त्यांनी केलाय। हे सर्व पुरावे ईडीला देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। पोलीस कमिशनर, एंटी करप्शन ब्युरो, ईडी, इन्कम टॅक्स विभाग, कंपनी मंत्रालय या सगळ्यांकडे तक्रारी दिल्या आहेत। किरीट सोमय्या आता अधिक आक्रमक होत असून भुजबळांचे सहकारी आणि भागीदार व्यावसायिक यांना त्यांनी लक्ष केलंय। आता त्यांनी थेट भुजबळांच्या बंगल्यावर जाऊन बंगला प्रकाश झोतात आणलाय। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।